Good afternoon, student. Today we studied the inductive effect. Inductive effect. See the example: ethyl chloride. The formula of ethyl chloride is the CH3CH2Cl. In this example, we know the type of the bonding: ionic bonding, covalent bonding. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. पुढे त्याच्यामध्ये पोलार बॉन्ड आहे का नॉन पोलार बॉन्ड आहे हे माहिती असणे गरजेचं आहे. व्हॉट इज द पोलार बॉन्ड and what is the non-polar bond? The non-polar bond is between the atoms having same electronegativity, and polar bond is obtained in the atoms which having the different electronegativity. म्हणजे दोन ॲटमचे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर दोन ॲटम सेम असतील म्हणजे दोन ॲटम सेम असतील त्याच्यामध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्याला काय म्हणायचं नॉन पोलार बॉन्ड. आणि जर दोन ॲटम्स डिफरंट आहेत त्यामधील जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्याला काय म्हणायचं पोलार बॉन्ड. इंडक्टिव्ह इफेक्ट इज ऑब्टेन इन द पोलार बॉन्ड. In this example, there is the CH3CH2Cl. This Cl and this carbon atom. Bond between carbon atom and Cl is the polar bond because both having different atoms and having different electronegativity. And carbon both having same electronegativity. This bond is the non-polar bond. In this example, there is the one polar bond and second bond is the non-polar bond. म्हणजे दोन्ही बॉन्ड या एक्झाम्पल मध्ये आहे. CH2Cl मध्ये कुठला बॉन्ड आहे तर पोलार बॉन्ड आहे, पोलॅरिटी. आणि कार्बन मध्ये कुठला बॉन्ड आहे तर नॉन पोलार बॉन्ड आहे. मग इन दिस एक्झाम्पल देन व्हॉट इज द इंडक्टिव्ह इफेक्ट? There is the presence of polarity between CH2 and Cl. This chlorine atom having higher electronegativity than this carbon atom. That's why the electrons are pulled toward the chlorine atom. Means polarity is obtained here. म्हणजे हा क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे त्यामुळे या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर आहे इट इज टुवर्ड्स द क्लोरीन ॲटम. म्हणजे ते जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणाकडे असतील तर क्लोरीनकडे असतील. वाय तर क्लोरीन ॲटम हॅव्हिंग मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मीन्स द ॲबिलिटी पुल द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. स्वतःकडे जे इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर आहे त्याला काय म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग कोणाची जास्त याच्यामध्ये तर क्लोरीनची जास्त आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर इज पुल्ड toward the chlorine atom. That's why it indicates as in this way. This indicates that the electrons are towards the chlorine. म्हणजे त्याच बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत पण ते मिडलला नाहीयेत किंवा कार्बनकडे नाहीयेत किंवा मग ते कोणाकडे आहेत तर क्लोरीनकडे. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज ग्रेटर इन द क्लोरीन दॅन कार्बन बिकॉज ऑफ क्लोरीन ॲटम हॅव्हिंग द हायर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. हे लक्षात घ्या. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी या कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणावर जास्त आहे तर क्लोरीनकडे. कारण दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोणाकडे आहेत तर क्लोरीनकडे आहेत. बॉन्ड तोच आहे, बॉन्ड ब्रेकिंग नाही येतं. त्याच बॉन्डमध्ये फक्त हे दोन इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही काय आहे डिस्ट्रीब्यूट टुवर्ड्स द इन दिस वे Cl. दिस इज द Cl CH3Cl. आता हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे याच्यातले हे दोन इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जास्त असणार आहे तर क्लोरीनकडे. म्हणजे याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती या कार्बनपेक्षा काय असणार आहे कमी जास्त असणार आहे. क्लोरीनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही कार्बनपेक्षा काय असणार आहे जास्त असणार. बॉन्ड तसाच आहे हे लक्षात घ्या. दिस इज द पोलार बॉन्ड राईट इन दिस वे. देन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस पोलार बॉन्ड the carbon bond having also induced the polarity in the non-polar bond. बघा हा इथं पोलार बॉन्ड आहे CH2 आणि Cl मध्ये काय आहे पोलार बॉन्ड आहे. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस पोलार बॉन्ड इट इंड्युसेस
polarity between this non-polar bond. तर या दोन्ही कार्बन हे दोन्ही काय कार्बन कार्बन सेम ॲटम्स आहे म्हणजे याच्यामध्ये कुठला बॉन्ड आहे तर नॉन पोलर बॉन्ड. बट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस polar bond it induces the polarity in the adjacent non-polar bond is called as the inductive effect. लक्षात आलं का inductive effect? When in compound there is the polar bond is present and due to the presence of this polar bond it induces polarity in the adjacent non-polar bond is called as the inductive effect. आता याच्यामध्ये कशी पोलॅरिटी डेव्हलप होते बघा. आता या क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्यामुळे काय होणार आहे हा इलेक्ट्रॉन पुल टुवर्ड्स द क्लोरीन ॲटम. दॅट्स वाय इट हॅविंग द स्लाइटली पार्शियल निगेटिव्ह चार्ज. कारण इलेक्ट्रॉन त्यानं स्वतःकडे घेतलेले म्हणजे ते म्हणून याच्यावर कुठला चार्ज आला तर पार्शियल निगेटिव्ह चार्ज कॉल्ड एज द स्लाइटली निगेटिव्ह और पार्शियल निगेटिव्ह चार्ज. At that time, this chlorine atom having the partial positive charge. Complete charge नाही आहे त्याच्यामध्ये फक्त त्याच्यावर काय होतं थोडासा पॉझिटिव्ह चार्ज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज and this atom having partial negative charge. आता याच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्यामुळे याने इलेक्ट्रॉन काय केले त्याच्याकडे स्वतःकडे खेचले. त्याच टायमिंगला हा कार्बन ॲटम सुद्धा काय आहे स्लाइटली याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे हा काय करेल या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेईल म्हणजे या बॉन्डमध्ये काय होईल पुन्हा काय काय म्हणतं पोलॅरिटी काय होईल आणि याच्यावर कुठला चार्ज येईल Δ1+ कारण या इलेक्ट्रॉन कोणाकडे खेचले गेलेत या कार्बनकडे का खेचले गेलेत तर हा कार्बन कशाला अटॅच आहे क्लोरीन ॲटमला आहे की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे जास्त. म्हणजे या पोलॅरिटी बॉन्डमुळे या नॉन पोलर बॉन्डमध्ये काय झाली पोलॅरिटी इंड्यूस झाली अँड दिस टाइप ऑफ द इफेक्ट इज कॉल्ड ॲज द इंडक्टिव्ह इफेक्ट. दिस इफेक्ट इज द परमनंट इफेक्ट. दिस इज द परमनंट इफेक्ट. दिस इज द परमनंट इफेक्ट. म्हणजे हा कायमस्वरूपी त्या कंपाऊंडमध्ये हा इफेक्ट असतो. देन इट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. या इफेक्ट मध्ये काय होतं तर डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आता हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे क्लोरीन आणि हा काय आहे सिग्मा बॉन्ड आहे. सिग्मा बॉन्ड मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कुठे डिस्प्लेसमेंट होतात तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे डिस्प्लेस होतात. ऑल्सो इन दिस इफेक्ट द ॲटम्स हॅविंग partial charges. काय तयार होतो पार्शियल चार्जेस पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड पार्शियल पॉझिटिव्ह. इट डेव्हलप्स द पार्शियल पॉझिटिव्ह अँड पार्शियल निगेटिव्ह चार्ज. Also this effect is present in sigma bond. Only present in sigma bond. लक्षात आलं इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये आपण काय काय लक्षात ठेवायचं इट इज अ परमनंट इफेक्ट डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. देन इट डेव्हलप्स द पार्शियल चार्जेस अँड इट इज प्रेझेंट इन अ सिग्मा बॉन्ड. आता हा इफेक्ट कुठपर्यंत तयार होतो बघा. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 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 Cl. आता या एक्झाम्पल मध्ये Cl हा काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर टुवर्ड्स द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. दॅट्स व्हाय दिस atom having slightly negative charge. At that time this carbon atom having slightly
positive charge. Then again these electrons are transferred to this carbon atom. This carbon atom having slightly positive charge. Then again this having positive charge. This is the 1, 2, 3. After the 3 carbon atoms, this effect is disappears. हा इफेक्ट किती कार्बन ॲटम पर्यंत आहे? 3 कार्बन ॲटम पर्यंत आहे. त्यानंतर तो काय होतो? डिसअपियर्स होतो, डिक्रीजेस. इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस ॲज कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. लक्षात आलं? हा इफेक्ट जशी कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ इन्क्रीज होत जाईल तशी तसा हा इफेक्ट काय होईल? कमी कमी होत जाईल. इट डिसअपियर्स आफ्टर द कार्बन नंबर 3. ओके, नाउ सी द इफ in this example this chlorine atom having more electronegativity than this carbon atom, and this type of effect is called as the minus I effect. This type of effect is called as the minus I effect. When there is these groups are called as the electron withdrawing group. Electron withdrawing groups. जर या कंपाउंड्स मध्ये जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स असतील तर तो कुठला इफेक्ट? याचे 2 टाइप आहेत इंडक्टिव्ह इफेक्टचे, मायनस आय इफेक्ट आणि प्लस आय इफेक्ट. प्लस आय इफेक्ट अँड मायनस आय इफेक्ट मीन्स मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट. हा कधी असेल? ज्यावेळी इथला ॲटम काय असेल? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स असतील, म्हणजे निगेटिव्ह ग्रुप्स, म्हणजे इलेक्ट्रॉन रिच असलेले ग्रुप. फॉर एक्झाम्पल हॅलोजन्स, NO2, ॲसिड ग्रुप, ईस्टर, देन फिनॉक्साइड्स. दीज आर द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स. म्हणजे या ठिकाणी जर यापैकी ग्रुप्स असतील तर काय असेल हा कंपाउंड? It shows the minus I effect. म्हणजे या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर कार्बन पेक्षा जास्त असेल तर काय असेल? तिथे मायनस आय इफेक्ट असेल. आणि इफ दिस ॲटम हॅव्हिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेस दॅन कार्बन ॲटम, इट हॅव्हिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेस दॅन कार्बन ॲटम, then this type of effect is called as the plus I effect. Plus I effect. Plus inductive effect. कधी? If electron negativity of atom is less than carbon. Electronegativity of carbon. याची जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असेल कार्बन पेक्षा तर ह्याचं काय होईल? कुठला इफेक्ट दाखवेल हा? प्लस आय इफेक्ट. म्हणजे इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स द कार्बन ॲटम. आणि याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे याची डायरेक्शन सुद्धा काय होईल? अपोजिट होईल. लक्षात आलं? या पद्धतीने याचे हे 2 टाइप्स आहेत, मायनस आय इफेक्ट अँड प्लस आय इफेक्ट. तर प्लस आय इफेक्ट कधी असतील? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर. लक्षात ठेवा. प्लस आय इफेक्ट कधी असेल तर इथला ॲटम हा ग्रुप जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर तिथे कुठला इफेक्ट तुम्हाला मिळेल? प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट, प्लस आय इफेक्ट. आणि इफ इट कंटेनिंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स देन देर इज द प्रेझेन्स ऑफ मायनस आय इफेक्ट. अँड दिस प्लस आय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आर द अल्काइल ग्रुप्स. म्हणजे या ठिकाणी अल्काइल ग्रुप्स असतील तर तेव्हा काय दाखवेल आपल्याला? प्लस आय इफेक्ट दाखवेल. आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स असतील तर काय दाखवतील? मायनस आय इफेक्ट. असे तर सम एक्झाम्पल. This compound having CH3, CH2, F fluoride, CH3, CH2, Cl, CH3, CH2, Br, then CH3, CH2. All these compounds having halogen groups. आता याच्यावर कोणत्या टाइपचा इंडक्टिव्ह इफेक्ट आहे हे आपल्याला पाहायचं. आणि याच्यातला स्ट्रॉंगर कोण आहे, कोणावर जास्त मायनस आय
इफेक्ट आपल्याला मिळेल ते आपल्याला पाहायचं आहे. आता बोथ कंपाऊंड्स हॅविंग द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स. कुठले ग्रुप्स आहेत हे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आहे. म्हणजे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बन पेक्षा काय आहे? जास्त आहे. इफ the atoms having electronegativity greater than electronegativity of carbon, then it shows the minus I effect. All these compounds shows the minus I effect because there is the presence of electron withdrawing group. इथपर्यंत लक्षात आलं? हे कंपाऊंड्स काय दाखवतात? तर सगळे मायनस आय इफेक्ट दाखवतात. मग ते याच्यातलं स्ट्रॉंगर कोणतं आहे? तर पुन्हा या चारही ग्रुपमध्ये कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे हे आपल्याला माहिती आहे. तर फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज ग्रेटर दॅन फ्लोरीन विच इज ग्रेटर दॅन Br विच इज ग्रेटर दॅन आय. मग सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? फ्लोरीन. म्हणजे फ्लोरीन इज द स्ट्रॉंग, इट shows the stronger minus I effect and this iodide compound shows the weak minus I effect. लक्षात आलं? ही त्याची ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तो काय करेल? इंडक्टिव्ह इफेक्ट स्ट्रॉंगर दाखवेल. ओके, this is another example. CH3 CH2 CH2 Cl and CH3 CH2 Cl CHCl. म्हणजे या कार्बनला एक हायड्रोजन ॲटम आहे आणि दोन फ्लोरीन ॲटम अटॅच आहे आणि एक CH3 ग्रुप. या कार्बनला दोन हायड्रोजन ॲटम आहेत, एक CH3 ग्रुप आणि एक Cl. आता या दोन्ही कंपाऊंड्स मध्ये हे दोन्ही कंपाऊंड्स कुठला इफेक्ट दाखवतील आणि कोण स्ट्रॉंगर असेल हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. आता याच्यामध्ये बघा हे दोन्ही ग्रुप काय आहेत? क्लोराईड ग्रुप आहेत. दोन्ही काय आहेत? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत. इट शोज द मायनस आय इफेक्ट. बोथ कंपाउंड शोज द मायनस आय इफेक्ट. देन विच इज द स्ट्रॉंगर? That this compound shows the stronger minus I effect because this compound containing two chloride atoms and this compound containing one chloride atom. म्हणजे याची तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार आहे? जास्त. दोन क्लोरीन ॲटम आहेत त्यामुळे याच्यामध्ये या कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. त्यामुळे हा कंपाऊंड काय असेल? स्ट्रॉंग. इट शोज द स्ट्रॉंगर मायनस आय इफेक्ट दॅन दिस कंपाऊंड्स. ओके, इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ ॲटम्स. तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपचे ॲटम जर जास्त असतील तर ते काय करतील? जास्त म्हणजे स्ट्रॉंगर मायनस आय इफेक्ट दाखवतील. या पद्धतीने आपल्याला एक्झाममध्ये काही क्वेश्चन विचारले जातील किंवा डिफाईन द इंडक्टिव्ह इफेक्ट अँड एक्सप्लेन इट किंवा असे काही एक्झाम्पल्स देतील विच टाईप ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट इज एक्झर्ट ऑन दिस कंपाऊंड्स. ओके, नाउ सी द नेक्स्ट electromeric effect. Next effect is the electromeric effect. Electromeric effect. आता या इफेक्ट मध्ये this effect is the temporary effect. Effect is the temporary effect. In this effect, the complete electron pair is pi electrons are transferred. Complete pair of pi electrons are transferred. या इफेक्ट मध्ये काय असतं? तर इलेक्ट्रॉन पेअर काय केले जाते? कंप्लीट. दिस इफेक्ट इज प्रेझेंट ओनली इन मल्टिपल बॉन्डिंग. मल्टिपल बॉन्ड्स, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. हा इफेक्ट कशामध्ये मिळतो आपल्याला? ज्या कंपाऊंड्स मध्ये डबल बॉन्ड आहे किंवा
ट्रिपल बॉन्ड आहे त्या कंपाऊंड्समध्येच काय देतं, ज्या कंपाऊंडमध्ये पाय बॉन्डिंग आहे. बिकॉज इन दिस इफेक्ट द पेअर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड. पेअर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड. Then the attacking reagent is necessary. Present. Attacking reagent is present. This effect is present in presence of reagent. जर रिएजंट त्यामध्ये असेल तरच हा इफेक्ट दाखवतो. आणि जर आपण रिएजंट काढून घेतला तर पुन्हा तो आहे त्याच पोझिशनला येतो. म्हणून तर हा काय टेम्पररी इफेक्ट. म्हणजे रिएजंट ऍड केल्याशिवाय हा इफेक्ट मिळणार नाही. लक्षात आलं. देन इन दिस इफेक्ट द चार्जेस आर सेपरेटेड. कंप्लीट charges separated. काय होतं, कंप्लीट चार्ज सेपरेट होतात. म्हणजे आपण पाहिला इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय होतं, फक्त इलेक्ट्रॉन काय केले जातात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे फक्त खेचले जातात. and that's why they shows the partial positive and negative charge. But in this example, in this effect, there is the complete transfer of the electron pair, and that's why they shows the complete charges, म्हणजे positive or negative. See the example. If there is the multiple bond, carbon carbon, double bond, ketone, there is the presence of double bond. This effect is only in presence of multiple bonds. म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तरच हा इफेक्ट आपल्याला मिळणार. आता या कंपाऊंड मध्ये कार्बन ॲटम आणि ऑक्सिजन ॲटम हा कुठल्या टाईपचा बॉन्ड आहे, पोलार आहे का नॉन पोलार बॉन्ड आहे? तर हा काय आहे, पोलार बॉन्ड आहे. बिकॉज इट प्रेझेंट इन द कार्बन अँड ऑक्सिजन. दोन डिफरंट ॲटम्स मध्ये बॉन्ड आहे, म्हणजे काय आहे, हा पोलार बॉन्ड आहे. कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, जास्त आहे कार्बनपेक्षा. त्यामुळे ऑलरेडी याच्यामध्ये काय असणार आहे, या ऑक्सिजनवरती स्लाइटली निगेटिव्ह चार्ज असणार आहे, कार्बनवरती स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. हा कसला बॉन्ड आहे, पोलार बॉन्ड. आता इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मध्ये काय होतं, तर आपण याची काय करायचं आहे, याच्यामध्ये रिएजंट ऍड करायचं आहे. तर समजा आपण इलेक्ट्रोफाईल ऍड केला. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोफाईल्स आहेत न्यूक्लिओफाईल्स. चार्ज species which containing positive charge called as the electrophiles and species which containing negative charge called as the nucleophiles. म्हणजे हा रिएजंट आपण याच्यामध्ये ऍड केला, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट ऍड केला, म्हणजेच काय असणार आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. मग ते काय होतं बघा, हे जे पाय बॉन्ड आहे याच्या जिथं मल्टिपल बॉन्डिंग आहे त्या ठिकाणी एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड असतो. मग हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत दे आर ट्रान्सफर इन द ऑक्सिजन ॲटम. म्हणजे हे दोन्ही बॉन्ड कोणाकडे आले, या ऑक्सिजन ॲटमकडे आले. म्हणजे तर ऑक्सिजनवरती कोणता चार्ज असणार आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि कार्बनवरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. बघा इथं काय येईल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणावर गेले, ऑक्सिजनकडे गेले. म्हणजे ऑक्सिजनवरती काय आला, निगेटिव्ह चार्ज आला. आणि कार्बनचे दोन इलेक्ट्रॉन कमी झाले, त्यामुळे कार्बनवरती कुठला चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. मग आता हा इलेक्ट्रोफाईल आहे, इलेक्ट्रोफाईलवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह. मग हा कुठे अटॅक होईल, कार्बनकडे अटॅक होईल का ऑक्सिजनकडे अटॅक होईल? तर ऑक्सिजनवरती काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. याच्यावर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे काय होईल, हा ऑक्सिजनकडे अटॅक होईल. काय काय होईल बघा, कार्बन इथे ऑक्सिजन अँड ई. हा इलेक्ट्रोफाईल इथं अटॅक झाला. म्हणजे आता या कार्बनवरती कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आहे, कंप्लीट चार्ज. तर याच्यावर कुठला चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज असेल. याच्यावर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह. आणि इलेक्ट्रोफाईलवरती कुठला चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल. लक्षात आलं का? म्हणजे इथं चार्ज आर सेपरेटेड, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस आर सेपरेटेड. पार्शियल चार्ज नसतो, कंप्लीट चार्ज असतो याच्यामध्ये. कार्बनवर पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजनवरती कुठला आला, निगेटिव्ह. लक्षात आलं. इफ देर इज द
न्यूक्लिओफाइल्स आर ॲडेड. न्यूक्लिओफाइलवरती चार्ज कुठला असतो? निगेटिव्ह. जर न्यूक्लिओफाइल जर आपण याच्यामध्ये ऍड केला तर काय होईल बघा. आता सेम हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोणावर जातील? ऑक्सिजनकडे जातील. पण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणजे कार्बनवरती काय आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. ऑक्सिजनवरती कुठला आला? निगेटिव्ह चार्ज आला. आता हा न्यूक्लिओफाइल जर निगेटिव्ह आहे तर तो कुणाकडे अटॅक होईल? पॉझिटिव्हकडे अटॅक होईल. कारण न्यूक्लिओफाइलवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह आहे, म्हणजे तो कोणाकडे अटॅक होईल? पॉझिटिव्हकडे अटॅक होईल. पॉझिटिव्ह चार्ज कोणाकडे आहे? कार्बनकडे. म्हणजे इथं काय काय बघा, कार्बन. इथं काय काय अटॅक काय झाला? न्यूक्लिओफाइल. अँड इट इज द ऑक्सिजन हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज. ऑक्सिजन atom having negative charge. In this way, this is the electromagnetic effect. If there is the addition of electrophiles take place, then it is called as the plus E effect. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट जर आपण ऍड केला तर तो काय दाखवेल? प्लस ई इफेक्ट. आणि न्यूक्लिओफाइल्स जर निगेटिव्ह ग्रुप आपण ऍड केला इट शोज द मायनस ई इफेक्ट, मायनस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट अँड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. लक्षात आलं या पद्धतीनं. आणि जर आपण या रिॲक्शन मधून हा जर रिएजंट आपण काढून घेतला, रिएजंट जर आपण काढून घेतला तर पुन्हा आहे ह्या पोझिशनला काय येतील? हे दोन इलेक्ट्रॉन्स, आणि पुन्हा आपल्याला इथे मल्टिपल बॉन्ड आहे असा मिळेल. दॅट्स वाय इट इज द टेम्पररी इफेक्ट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट म्हटल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण? इट इज टेम्पररी इफेक्ट. द पेअर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर. इथे दोन्ही इलेक्ट्रॉन्स काय झाले? तर ऑक्सिजनवरती ट्रान्सफर झालेले. दिस इफेक्ट इज प्रेझेंट इन द मल्टिपल बॉन्डिंग कंपाउंड्स and there is attacking reagent is used. This reaction, this effect is take place in presence of reagent. The reagent नसेल तर हा इफेक्ट दिसणार नाही. If reagent is absent, then this effect does not occurs. Then in this effect, the complete charges are separated. Complete charges are separated. In this way, there is the two types of effects, inductive effect and electromagnetic effect. लक्षात आलं. आता यावरून तुम्हाला काय करायचं आहे? डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट अँड इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये डिफरन्स पॉइंट्स आपल्याला पाहिजे. डिफरन्स बिटवीन इंडक्टिव्ह इफेक्ट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. तर मग कुठले कुठले पॉइंट्स येतील बघा डिफरन्स मध्ये? डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट अँड इंडक्टिव्ह इफेक्ट काय असते? आपण पाहिले इंडक्टिव्ह इफेक्ट काय? परमनंट इफेक्ट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट काय आहे? टेम्पररी इफेक्ट आहे. म्हणजे पहिला पॉइंट काय येईल? तर इंडक्टिव्ह इफेक्ट इज द परमनंट इफेक्ट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट इज द टेम्पररी इफेक्ट. देन कोणत्या कंपाऊंड्समध्ये हा इफेक्ट सापडतो आपल्याला? कोणते कंपाऊंड दाखवतात? सेकंड पॉइंट काय येईल मग? इंडक्टिव्ह इफेक्ट प्रेझेंट इन सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड, प्रेझेंट इन सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड. अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट इज प्रेझेंट इन मल्टिपल बॉन्ड. लक्षात आलं. दुसरा पॉइंट काय लिहू शकता तुम्ही की इंडक्टिव्ह इफेक्ट प्रेझेंट इन द sigma covalent bond and electromagnetic effect is present in multiple bonding. Then third point, what about the electron transfer charges? In inductive effect partial charges develop and in electromagnetic effect complete charges develop. complete charges develop. चार्जेस तुम्ही तिसरा पॉइंट काय लिहायचा आहे? चार्जेसचा. तर इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये पार्शियल चार्जेस आर डेव्हलप, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट कम्प्लिटली चार्जेस सेपरेटेड. 3 पॉइंट झाले. आणखी सांगा. आता इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये आपल्याला रिएजंट ऍड करायची गरज आहे का? नाही आहे. बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट टेक प्लेस इन प्रेझेन्स ऑफ रिएजंट. हा पण पॉइंट तुम्ही डिफरन्स मध्ये लिहू शकता. रिॲक्टिंग reagent is not necessary in inductive effect. Reagent is not necessary in inductive effect and electromagnetic effect मध्ये काय लिहिणार?
रिएजंट इज नेसेसरी इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. किंवा असंही लिहू शकता, द इंडक्टिव्ह इफेक्ट इज ऑब्झर्वड इन absence of reagent. Electromagnetic effect is present with the electromagnetic effect observed in presence of reagent. या पद्धतीने आपण इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट याचा डिफरन्स लिहायचा आहे. या पद्धतीनं हा पॉईंट आपण पाहिलेला आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन्स एकतर विचारले जातात, एक्सप्लेन द इंडक्टिव्ह इफेक्ट विथ एक्झाम्पल किंवा explain the electromagnetic effect with example and difference between electromagnetic effect and inductive. तिन्ही पॉईंट आपण व्यवस्थित केलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित त्याचा सराव करा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा, तुमच्या लक्षात येईल. ओके, थँक्यू.